संकटमोचक हनुमान यांचा एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय. आपली जर सर्व प्रकारची कामे जागच्या जागी थांबत असतील, प्रत्येक प्रकारच्या कामामध्ये अडथळा येत असेल, कोणतंही काम अगदी महत्त्वाच्या वेळेवरती तर सोडाच ते काम पूर्णच होत नसेल आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपल्याला फक्त नुकसानाचा सामना करावा लागत असेल, तर आपण सलग 5 शनिवार बजरंगबली हनुमान यांचा हा महत्त्वाचा उपाय किंवा महत्त्वाची उपासना करावी. यासाठी आपल्याला 27 खाईच्या पानांचा विडा बनवायचा आहे. हा विडा आपण स्वतः आपल्या हाताने बनवायचा आहे. या विड्यामध्ये फक्त कात, गुलकंद, बडीशेप, सुक्या खोबऱ्याचा कीस आणि खजुराचे बारीक केलेले तुकडे एवढंच फक्त घालायचं आहे. यानंतर आपल्याला मातीच्या 2 पंत्या लागणार आहेत. एका पंतीमध्ये आपल्याला शुद्ध तूप घालायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये मोहरीचं तेल आणि नैवेद्यासाठी आपल्याला बेसनापासून बनलेली कोणतीही मिठाई घ्यायची आहे. यानंतर आपल्याला हनुमान मंदिरात जायचं आहे. तिथे पहिल्यांदा तुपाचा दिवा हनुमानांच्या उजव्या हाताकडे ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि तेलाचा दिवा त्यांच्या डाव्या हाताकडे ठेवून प्रज्वलित करायचा आहे. त्यांच्या समोर बेसनापासून बनलेली मिठाई आणि आपण बनवलेला गोड पानाचा विडा ठेवायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर भगवान श्रीरामांचं नामस्मरण करून हनुमानजींकडे आपल्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवण्याची प्रार्थना करायची आहे. ही उपासना सलग 5 शनिवार करत राहावी. जमल्यास आपण शनिवारी उपवास सुद्धा करू शकतो. नाही जमल्यास शनिवारी फक्त दिवसभर श्रीराम नाम जप करत राहावा. या उपासनेमधील महत्त्वाच्या 2 गोष्टी. बऱ्याच लोकांना हनुमान उपासनेमध्ये फक्त हनुमानांचं नामस्मरण, मंत्र किंवा स्तोत्र करण्याची सवय असते, पण कधीही हनुमानांच्या उपासनेमध्ये श्रीरामांची उपासना महत्त्वाची मानली जाते. कारण श्रीराम नाम जप किंवा श्रीरामांच्या कोणत्याही उपासनेशिवाय केलेली हनुमान उपासना ही सर्वथा निष्फळ ठरते. जसं की अगदी कोणत्याही देवीच्या उपासनेमध्ये श्री गणेश आणि श्री भैरव यांच्या उपासनेशिवाय देवी उपासना अधुरी किंवा निष्फळ ठरते, त्याचप्रमाणे श्रीराम नाम उपासनेशिवाय हनुमानांची कोणतीही उपासना, मंत्र, स्तोत्र हे पूर्णपणे निष्फळ आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय स्त्रियांनी टाळावा. त्यांच्यासाठी जरी हा उपाय करायचा असेल तर त्यांनी घरच्या कोणत्याही पुरुषांकडून हा उपाय करून घ्यावा.